हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर राहुलची आत्या ही मिहिराला बघण्यासाठी 2-3 दिवस राहायला आली होती. तर आम्ही असं ठरवलं होतं की त्यांना टिटवाळ्यामधल्या सगळ्या मठांमध्ये घेऊन जायचं. तर आम्ही आलेलो पहिल्यांदा शंकर महाराजांच्या मठामध्ये, जो की त्यांना खूप जास्त आवडला आणि तो कोणाला नाही आवडणार. जर तुम्ही नसेल व्हिजिट केलं तर मी ह्याचे बरेचसे व्लॉग्स टाकलेले आहेत इन डिटेल. तर मी त्याचे जे लिंक्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तुम्ही ते नक्की व्हिजिट करा टिटवाळ्यामध्ये कधीही आलात तरीसुद्धा. आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारची खूप छान छान झाडं लावलेली आहेत. 3 मंदिरं आहेत आणि इथे आल्यावर मिहिरा नेहमी असं ह्याच्यामधून पाणी काढून ती हात तोंड सर्व छान छान धुवून घेते अगदी. आणि त्यानंतर मग आम्ही स्वामी आजोबांच्या म्हणजे तिच्या भाषेमध्ये स्वामी आजोबांच्या मठामध्ये जाणार होतो. पण जाता जाता आम्हाला इथे फणस दिसले, त्यामुळे आम्ही थांबलो आणि आधी फणस बघितले, कारण मिहिराला भरपूर आवडतात. त्यानंतर मग आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो. अजून एका मठामध्ये गेलेलो, पण तिकडचा आम्ही व्लॉग नाही काढला कारण तिथे आतमध्ये अलाउड नव्हतं. आणि त्यानंतर लास्टला आम्ही आमच्या इथे वैष्णोदेवी एक टेम्पल आहे, खूप छान मंदिर आहे देवीचं, तर तिकडे सुद्धा गेलो. आणि मिहिराला इकडे थोडीफार भीती वाटत होती कारण ती खूप लहानपणी आली होती आणि त्यानंतर ती आत्ता आली आहे. तर खूप छान मंदिर आहे. ह्याचा जो एंट्रन्स आहे तो पण खूप छान आहे आणि त्यामुळे मिहिराला मी जस्ट असंच घाबरवत होते. आमचा तर दिवस खूप छान गेला आणि मिहिराने सुद्धा खूप एन्जॉय केलं. जर तुम्ही टिटवाळ्यात आलात तर इकडे नक्की या सगळ्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.